वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमे देव सर्व कार्य शुभ सर्वदा सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थी साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते विघ्नहर्ता गणपती बाप्पाला वंदन करून आपण जळगाव प्रीमियर लीगचा पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर पडला आणि तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्याच्या वरून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल ना इथे सुरुवात ती होत असताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र टॅप केलंय अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टॅप केलं जातं अगदी त्या पद्धतीने टॅप केलं आणि एक सिंगलचा प्रयत्न होता मात्र मोडीत काढला. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. 8 ओव्हरची मॅच आहे ज्यामधलं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक. आतल्या साईडची कडा लागली होती. इथे विकेट करता संधी होती. विकेट कीपर थोडासा खाली राहिला होता बॉल त्यामुळे बॉलला कॅरी करू शकला नाही. एक सिंगलच्या मदतीनं धाफलकाची सुरुवात होतीये. धाफलकाचा श्री गणेशा होतोय. पहिली एक धाव ती धाफलकावर अधोरेखित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आहे मात्र तिथे ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाने वाईड म्हणून दंडित केलंय. धावसंख्या 2 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 चा खेळ आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो समाप्ती एखेरीस विजय आणि साथीनं बिट्टू ज्याला आपण मैदानामध्ये पाहता. यावेळेस मात्र बिट्टूनं हा बॉल उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार बॅकवर्ड. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज गोविंदा आहे आणि चांगला मारा त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक ते प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल ऑफस्टंपवरनं खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत डीप पॉइंट मध्ये चेंडूला फील्ड केलं तिथे एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. अगदी उत्तम दर्जाचं क्रिकेट या जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपण एन्जॉय करतो. यावेळेस मात्र हा बॉल त्याला दिली हवा. शेवटचा बॉल पहिल्या टप्प्या अखेरीस निघून डायरेक्ट गेला का. षटकाराचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. 6 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिले तर 13 धावा. पंकज आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे पंकजकडनं केली जाईल. फुल टॉस आहे आणि त्याला फुल टोल वसूललाय. नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. भीमर होता. 9+6 टोटल 7. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. सकाळच्या पहिल्या सत्रात हात मोकळे केले तिथे फलंदाजानं. बॉडी लाईनवर फुल टॉस मिळाला. थोडासा कमरेपासून वर होता. बीमर होता आणि त्याला बीमार केलंय. अगदी चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बिट्टू त्याच्या बॅटमधनं इथे षटकार आलाय. धावसंख्या 20. पहिल्याच ओव्हरमध्ये एक मोठ्या तगड्या टोटल च्या दिशेनं वाटचाल आम्ही करणार आहोत याची नांदी दिली आहे तिथे. बॅटर्सनं चांगल्या पद्धतीची सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स त्या त्यांच्या वतीनं खर्च केल्या गेल्या. यावेळेस पुण्याच्या एकदा लोवर फुल टॉस फ्री हिटच्या बॉलला अगदी फ्री वेवरनं राईट दिली आहे. पाठवले बॉलला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमा पार. दमदार पॉवर हिट षटकार. चांगली बॅटिंग दर्जेदार बॅटिंग ती सध्या मैदानामध्ये सुरू आहे. बिट्टू नावाचं वादळ आलंय. सकाळच्या पहिल्याच सत्रात पहिला सामना सुरू आहे आणि इथे पहिल्याच मॅच मध्ये अगदीच विध्वंसकतेनं आणि आक्रमकतेनं खेळ तो आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र टॅप केले बॉलला. 1 रनचा तिथे मोह होता मात्र आवरता घ्यावा लागलाय.
क्षेत्ररक्षण योग्य त्याचं झालंय, त्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 26 या आकड्यावर. एकंदर 2 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. त्यानंतर 26 धावा या धाफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल होतीये. इथे पुण्याच्या एकदा पंचांकडनं बीमरचा इशारा आलाय. बॉल हवेत आहे आणि इथे झेल जरी झाला असला तरी हा बीमर आहे, नो बॉल आहे. 2 बीमर टाकले तिथे गोलंदाजानं. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणावा लागेल. एक चान्स अजून दिला जाईल, कारण फलंदाजाला इंजर्ड करण्याचा कुठलाही मनसुबा नव्हता, त्यामुळे तिथे एक संधी दिली जातीये. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर खाली राहिलाय. बीमरचं असं असतं की आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे सांगतं की जर फलंदाजाला इंजरी होणार आहे अशा पद्धतीचे बीमर आले तर मग दुसऱ्या बीमरला तिथे गोलंदाजाला बाजूला केलं जातं. मात्र जर फलंदाजाला इंजरी होणार नसेल तर मग त्या गोलंदाजाला आणखी संधी दिली जाते. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑनसाइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत त्यांना बॉलला फील केलं एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 29, 29 धावा या धाफलकावर आहेत. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. एक डॉट बॉल तो येत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. आता लयामध्ये आलाय, सुरामध्ये आलाय असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला 2 बीमर टाकले होते, मात्र त्यानंतर अचूक टप्प्यावर ठाम राहिलाय. धावसंख्या 29 आणि शेवटचा बॉल त्याला दिली हवा, पाठवलंय मैदानाच्या बाहेर ओव्हर दी लॉंग ऑन. इथे आलाय जळगाव प्रीमियर लीगचा दमदार हिट षटकार. दोन ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस 35 ही धावसंख्या आपल्याला धाफलकावर लागत असताना पाहायला मिळते. 2 मॅन्डेटरी करता बंधनकारक असणारी षटकं, ज्यामध्ये 17.50 च्या सरासरीनं रन्स त्या धाफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय प्रत्येक टीमला. कंटिन्यू गेम तो खेळत राहावा लागेल. इथे तुम्हाला मोकळीक ती दिली जाणार नाही. टीम मीटिंग करता वेळ तो दिला जाणार नाही. जे काही गेम प्लॅनिंग आहेत ते मॅचच्या आधी मैदानाच्या बाहेर. गजानन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये आता मात्र 38 सर्कलची पाबंदी ती हटली आहे. सीमारेषे नजक क्षेत्ररक्षक फील करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल खाली राहिला, तिथे लॉंग ऑफ च्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षकानं. जोपर्यंत बॉलला उचललं 1 रन ती धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 36 धावा. सुरुवात खूप महत्वाची असते, मग ती तुमचे वैयक्तिक आयुष्य असो किंवा मग क्रिकेटचा खेळ असो. सुरुवातीपासूनच चांगली धावसंख्या ती धाफलकावर गरजेची. एक सिंगल इथे धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 37. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग च्या सकाळच्या सत्रात इथे उपस्थित सर्व मान्यवर आमचे प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक सकाळच्या पहिल्या सत्रात जोडले गेलेत, आपल्या सर्वांचं ही जळगाव प्रीमियर लीग आयोजन समितीकडनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र हा बॉल त्याला हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षकानं केली आहे चुकी, त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. इथे 1 रन जी धाफलकावर जोडली जाईल आणि फलंदाजाला आपली इनिंग ती पुढे कार्यान्वित करता येईल. क्षेत्ररक्षणाचा दर्जा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो. तुमच्या काही चुका त्या टीमला
अडचणीमध्ये आणू शकतात आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या सत्रात ही चूक होती, एक विकेटची संधी गोलंदाजानं निर्माण केली होती. यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर आलाय. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. यावेळेस फिरवला, चकवलं, बंदिस्त केलं, शांत ठेवलं आणि बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेलंय. बघा कुठलाही खेळाडू जर गुटखा वगैरे खैनी वगैरे खाताना मैदानाच्या आतमध्ये आढळला तर 5 धावा डायरेक्टली कापल्या जातील. पर प्लेयर 5 धावा. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय, हवा दिली आहे, बॉल चाललाय उंच हवेतनं सरळ सीमा रेषा पार. इथे एक दमदार हिट तो मैदानाच्या आतनं आलाय. बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये फेकून दिलाय. षटकार 6. तीन ओव्हरचा खेळ, 45 ऑन बोर्ड, पर ओव्हर 15च्या सरासरीनं 45 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. योगेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी योगेश त्याच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. समोर स्ट्रायकर एंड कडनं त्याच्या विरोधात बिट्टू जो आपण स्ट्रायकर एंड कडे पाहू शकता. नॉन स्ट्राईक एंड कडे त्याच्या साथीनं विजय माळी जे मैदानाच्या आतमध्ये आहेत. योगेश नवीन गोलंदाज. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात होतीये. इथे पहिलाच बॉल, त्यावर बिट्टूचं आक्रमण, बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय गोलंदाजाच्या बिलकुल डोक्यावरनं, साइड स्क्रीनवरनं सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी हिट तो इथे येत असताना षटकार. 50 धावा या राफलकावर सांघिक पूर्ण होत आहेत. 51 धावा. अगदी बेखौफ बेधडक आणि बिंदास्त बॅटिंग ती सध्या मैदानाच्या आतमधनं बिट्टूच्या वतीनं सुरू आहे. आक्रमकता ही गरज आहे आणि ती दाखवतोय सध्या. वा वा लाजवाब, इनफिल्डच्या वरनं दर्जेदार स्लाइस, बॉल सीमा रेषा पार. चौकार 4. चांगल्या पद्धतीने इथे बॉलला स्लाइस केलंय, चौकारामध्ये परावर्तित केलंय. 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये होतीये वाढ. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हाही बॉल त्याला उडवलंय आणि फेकून दिलंय ओव्हर दी लॉंग ऑफ, सीमा रेषा पार. अगदी ब्रँडेड हिट्स त्या मैदानाच्या आतनं येत आहेत. फलंदाज गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमकता ही भूमिका अगदी ठामपणे मांडतोय आणि गोलंदाजाला अडचणीमध्ये आणतोय. आता सळोकी पळो करून सोडलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण षटकार आणि चौकारांची आतिषबाजी ती सध्या मैदानात सुरू आहे. हॅलो 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 चेक. हॅलो यावेळेस मात्र हा बॉल हॅलो धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धाफलकावर धावसंख्या लागली गेली एकंदर
62 62 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर चौथं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतं. इथे मात्र उडवलंय आणि फेकून दिलंय ओव्हर दी मिड विकेट. बॉल सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी स्ट्रोक तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार 6. गाणी तर लावतो की ना. धावा संख्या 68 68 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 68 रन्स सध्या धाफलकावर आहेत. त्यावेळेस मात्र चांगला फटका. क्रॅकिंग स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जमिनीला गुदगुद्या करत बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. चांगल्या फटकेबाजीची गरज आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर एक चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारामध्ये चेंडूला परावर्तित केलं जात आहे. बिट्टू अगदी इन्फॉर्म बॅटिंग ती पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला. चांगला फटका तिथे खेळला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 73 धावा. 5वं षटक ते सध्या प्रगतीपथावर आहे. 8 ओव्हरचा हा सामना तो आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे. पहिल्या टप्प्यानंतर जोपर्यंत बॉलला उचललं गेलं 1 रन ती धाफलकावर जोडली जाईल. बिट्टू मात्र इन्फॉर्म आहे. चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक 48 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. अर्धशतकाच्या अगदी जवळ आहे. ऑन साइडला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन ती धाफलकावर जोडली जाईल. मोठ्या फटका करता गेला होता मात्र मिडल ऑफ द बॅट झाला नाही. बॅटच्या साईडच्या अंगाला बॉल लागला आणि त्यामुळे एकच धाव त्यावर मानावं लागलंय. समाधान. यावेळेस मात्र हा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल झालाय. विकेट मिळेल. खेळाडू बाद. सज्ज होते गोलंदाज. पुढचा बॉल. इथे मात्र हाही बॉल तिथे पंचांनी नोचा इशारा केलाय. बॉल हवेमध्ये आहे. ओव्हर स्टेपिंग चा हा नो आहे. पंचांनी तिथे दर्शवलंय की जी लक्ष्मण रेषा आहे तिचं उल्लंघन गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलंय आणि त्याच कारणानं तिथे दंडित केलंय. नोचा इशारा आलाय. धावसंख्या 77. 77 धावा. 2 विकेटच्या पतनानंतर या 77 धावा आपण सध्या धाफलकावर लागलेल्या पाहताय. पुढचा बॉल फ्री हिट चा बॉल असेल. फ्री हिट वर अगदी फ्री स्टाईल न बॉलला उडवलंय आणि आपलं अर्धशतक 50 धावा त्या इथे बिट्टूनं पूर्ण केल्या. पहिल्याच मॅच मध्ये पहिलं अर्धशतक ते पाहायला मिळालंय. फलंदाज बिट्टू आपली बॅट
आपल्या खेळाडू कक्षाला दाखवतोय, अभिवादन करतोय आणि म्हणतोय आपण या मॅच मध्ये स्ट्रॉंग टोटल कडे जातोय, कारण माझी बॅट मैदानाच्या आतनं हल्ला बोलतीये. अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानातनं बिट्टू कडनं आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब खेळ करतोय, संघ सहकाऱ्यांना खुश करतोय, सकाळच्या पहिल्या सत्रात टाळ्या वाजवण्याची संधीही देतोय. धावसंख्या एकंदर सध्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 83 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 5 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. सचिन जाधव गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना ओव्हर नंबर 6 ते प्रगतीपथावर येते. इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, बॅटच्या वरच्या साईडच्या कडेला लागलाय आणि त्यानंतर एक चांगला झेल, विकेटचं पतन, खेळाडूला माघारी पडावं लागेल. विकेट क्रमांक 3, तिसरा झटका तो लागलाय, खेळाडू बाद. सचिन जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आले त्यांनी आपल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर एक सफलता ती त्यांच्या माध्यमातून इथे मिळवली गेली आहे. फलंदाजाला माघारी परतवले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता एक्स्ट्रा खेळाडू इथपर्यंत पोहोचायचे. फलंदाजांची गोलंदाजांची जी नावं आहेत ती स्कोररला योग्यतेनं माहीत असू द्या, अन्यथा चुकीची नावं फिलअप केली जातील आणि तुमचे रन दुसऱ्याच्या नावावर ते टाकले जातील आणि माईकमधनंही चुकीचं नावच तेच घेतलं जाईल, कारण स्कोरर ते सातत्यानं आपल्यापर्यंत मागणी करतायत की एक एक्स्ट्रा खेळाडू इथे समालोचक कक्षामध्ये पाठवा. सुमित महाजन जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता, त्याला उडवलंय उंच हवेतनं आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं फेकून दिलंय. व्हीआयपी डाईसला सलामी ठोकत सीमा रेषा पार, षटकार. पुढचा बॉल, इथे आणखी एक बॉल, त्याला हवेमध्ये उडवलंय, बॉल सीमा रेषा पार, सलगचा दुसरा गगनचुंबी प्रहार. एक्स्ट्रा खेळाडू जर आला नाही तर हे नाव सुमित महाजनच राहील, ते चेंज होणार नाही. एक्स्ट्रा खेळाडू जर इथे बसलेला नसेल तर नाव शेवटपर्यंत सुमित महाजनलाच रन जातील, या गोष्टीची नोंद ठेवा. सुमित महाजनच फलंदाजी करतोय असं आम्ही ग्राह्य धरू, कारण आपल्याला ऑलरेडी 4 पुकार दिलेत, तुमचा कुणी एक्स्ट्रा खेळाडू येत नाही, मग हे नाव सुमित महाजनच राहील शेवटपर्यंत. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय समोरच्या बाजूने. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 96 किशन आहे मैदानामध्ये. डावकुरे हातानं चांगली बॅटिंग त्याच्या वतीनं आपल्याला सध्या पाहायला मिळते. बिट्टून तर अगदी धुडगूस घातलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉलवर मोठा आक्रमकतेचा फटका खेळण्याचा इरादा तो त्यानं दर्शवलाय.
यावेळेस मात्र फटका तो बसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आला, मात्र झेल ड्रॉप झालाय तिथे. धावसंख्या त्यामध्ये इथे वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 98. 98 धावा या राफलकावर लागल्या गेल्या. 6 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र बिट्टू, त्याला माघारी परतावं लागेल. स्क्वेलेकच्या क्षेत्रात टिपला गेलाय उत्तम दर्जाचा झेल आणि संपवलाय फलंदाज बिट्टूचा खेळ. विकेट जी मिळवायची होती स्लॉग ओव्हरच्या आधी, ती महत्वाची विकेट इथे सचिन यांनी मिळवली आहे. बिट्टू माघारी परततोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. पुढचा बॉल नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. पहिलाच बॉल, आक्रमकतेचा फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि इथे झेल झालाय. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल बॅटरला. ज्या बॅटरला एक जीवदान मिळालं होतं त्या फलंदाजाला, किशनला, इथे माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. चांगली बॅटिंग ती सध्या इथे सुरू होती, मात्र अचानक विकेट्स त्या येत असताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्येला तिथे कुठेतरी रोक लागलेली ती आपल्याला पाहायला मिळते. रोक लावणं गरजेचं आहे आणि ते रोक लावण्याचं काम सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू आहे. यावेळेस जर आपण पाहिलं तर थोडासा खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो तिथे येत असताना आपण पाहतोय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येतोय. 5 विकेटच्या पत्तानंतर धावसंख्या 98, 98 धावा या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने निघतोय. सलग दुसरा बॉल इथे विकेटचं बदल झालंय. मला वाटतं खूप चांगली स्टंपिंग ती तिथे झाली आहे. विकेट आली आहे, खेळाडू बाद. नेक्स्ट मॅचचा टॉस करता बोथ टीम कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. सज्ज होतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल कमी गतीने टाकला, तिथे टॅप केलाय समोरच्या बाजूनं. एक रन तिथे धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती खूप काळ 98 वर अडकली होती धावसंख्या. आता अखेर 99, 99 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही चांगली फलंदाजी करता येऊ शकते. यावेळेस मात्र बागफुटला गेला, जागा बनवली आणि चेंडूला आपली जागा दाखवली आहे. बॉलला उडवलंय मिड विकेट मधनं सीमा रेषा पार. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा हा थरार आपण अनुभवतोय आणि तिथे दर्जेदार बॅटिंगची अनुभूती ती पहिल्याच धावात आपल्याला घ्यायला मिळते. 100 पार धावसंख्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 105, 105.
इथे रिव्हर्स खेळायचा आहे, मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल गेला होता. बॅटची आतल्या साईडची कडा बहुधा चेंडूने घेतली होती. ओव्हरची सांगता, ओव्हरची समाप्ती ती इथे आपल्याला पाहायला मिळते. 7 ओव्हरचा खेळ, 105 धावा या राफलकावर आहेत. 30 मिनिटांमध्ये या 7 ओव्हर कंप्लीट केल्यात. धन्यवाद असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं. पुढचा बॉल, इथे मात्र विकेट, आणखी एक विकेट. सातत्यानं विकेट्स येत आहेत. जोपर्यंत बिट्टू मैदानाच्या आतमध्ये होता, अर्धशतक त्यानं झळकवलं, धावसंख्या वेगानं वाहत होती, मात्र बिट्टू बाद झाला आणि अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये दयनीय अवस्था ती आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं विकेट्स त्या इथे संपादित होत असताना पाहायला मिळत आहेत. या विकेटच्या पतनानंतर आतापर्यंत 105 धावा लागल्यात. 7 गडी ते माघारी परतलेत आणि अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. योगेश चौधरी ते सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे योगेश चौधरी तो मैदानाच्या आतनं करताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे, थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय, विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. स्लॉग ओव्हर मध्ये रन्स त्या येताना पाहायला मिळत नाहीयेत. डॉट बॉल ते सातत्याने येत आहेत. दोन्हीही नेक्स्ट मॅचचे कॅप्टन. आपण टॉस करण्याकरता संपर्क साधायचा आहे, नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हायचंय. लगेचच टॉस केला जाईल. इथे डान्सिंग राऊंड ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी तिथे बोट आकाशाकडे केलंय, त्या बोटाप्रमाणे सरळ फलंदाजाला तंबूकडे जावं लागेल. विकेट क्रमांक 8, 8वा झटका तो मैदानाच्या आतनं लागलाय. फलंदाज बाद. फलंदाजी करत असताना आपल्याला शेतकरी डेअरी फार्म अंजन विहिरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात क्षेत्ररक्षण करतोय टीम सद्गुरु कृपा ऑटोमोर्स. एक मिनिट. रोहित प्लेइंग 11 मध्येच नाहीये, मग त्याला बॅटिंगला कसं काय उतरवलं? आयोजकांनी पेनल्टी द्यायची आहे तर सांगून द्या, कारण चुकीचा प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल, इथे मात्र हा बॉल बॅटच्या कडेला लागला आणि त्यानंतर एक सिंगल त्यामध्ये कन्वर्ट झालाय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोचते 106, 106 धावा. शेवटचं षटक ते सध्या प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय उंच हवेतनं आणि पाठवून दिलंय सीमारेषेच्या भ्रमंतीला. दूर सीमारेषा पार बॉलला केलंय भूर. षटकार, चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार तो येत असताना आपल्याला पाहायला मिळते. जळगाव मध्ये क्रिकेटच्या मॅच दरम्यान एक गोष्ट जी आम्हाला नेहमी पाहायला आवडते आणि त्यांचं कामही अगदी चोख असतं, आमचे माऊली दादा, त्यांची फोटोग्राफी
अगदी खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात. प्रत्येक क्षणचित्र ते मैदानाच्या आतनं टिपत असतात. खेळाडूंचे हावभाव, आमचे पंचांचे खूप चांगले फोटोज, खूप चांगल्या गोष्टी जे त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच पाहायला मिळतात. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला तिथे शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फेल केलं. एक रन ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं पूर्वार्धाचा खेळ तो समाप्तीला अखेरीस धावफलकावर धावसंख्या ती जर आपण पाहिली तर एकंदर लागली गेली 113 धावा आणि विजयाकरता 114 धावसंख्येचं लक्ष आहे. या 114 धावा कशा पद्धतीने उत्तरार्धामध्ये लावल्या जातील ते आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी केला जाईल टॉस नेक्स्ट मॅचचा. दोन संघ आपण नाणेफेकी करण्याकरता सज्ज राहायचे. चला दोन्ही कॅप्टन ऑलरेडी आपल्याला पुकार दिलाय टॉस करण्याकरता विनाविलंब लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. डीजे डीजे आवाज कमी ठेवा, समोर शाळा सुरू आहे. नेक्स्ट मॅच हर्षल कॉटन आणि हॉटेल भानू दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्याकरता संपर्क साधायचा आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करता ऑलरेडी आपल्याला दोन पुकार दिलेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. हॉटेल भानू आणि त्यांच्या विरोधात हर्षल कॉटन दोन्ही संघ संपर्क साधा. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालेत. आपण त्यांच्यामध्ये कॉइन स्पिन करणार आहोत. नाणेफेकीचा कौल तो दोन्ही टीमच्या दरम्यान केले जातील. जे टॉस बॉक्सवर बसलेत खेळाडू त्यांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स तो मोकळा करायचा आहे. टॉस झाला ना तिथे टॉस बॉक्स मध्येच लगेच निर्णय द्यायचा आहे. तुम्हाला निर्णयाकरता वेळ दिला जाणार नाही. फक्त आमचे सहकारी कॉमेंटेटर ते पोचेपर्यंत नंतर आपल्या बाईट सुद्धा घेतल्या जातील. तिथे टॉस बॉक्स मध्ये आपल्या बाईट सुद्धा घेतल्या जातील. जोपर्यंत सहकारी कॉमेंटेटर नाही तोपर्यंत टॉस मात्र तुम्हाला ऑन दी स्पॉट लगेच डिसिजन द्यायचं आहे. तिथे तुम्हाला त्याच्याकरता 5 मिनिटं 2 मिनिटं तो वेळ दिला जाणार नाही. निर्णय लगेच घ्यायचा आहे.
आली होती. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पायाला लागला. एक रन जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. लेग बाईटच्या स्वरूपानं एक धाव येते. धावसंख्या 2 वर. 114 धावसंख्येचं लक्ष आहे. बॉल जर आपण पाहिलं तर खूप वेगानं ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतो. जर मिडल ऑफ द बॅट झाला. खन्ना या कंपनीचा हा चेंडू इथे वापरला जातोय. शॉट ऑफ लेंथ आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेत राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि एक चांगला वेल जज कॅच तो तिथे कंप्लीट केलाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय. फलंदाज बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या विकेटच्या पतनानंतर 2 धावा आहेत. शिवम जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बिट्टू आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र चांगला फटका आहे. फक्त दिशा दिली. पुश करो खुश राहू असं म्हटलं जातं आणि एक सिंगल आली आहे. सद्गुरु कृपा अर्थ मोर्चे सर्वे सर्वा संघ मालक सन्माननीय देवेंद्रजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. देवेंद्रजी पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संघ मालक आहेत आणि ते इथे उपस्थित होत आहेत. देवेंद्रजी पाटील साहेब आपलं स्वागत आहे या क्रीडांगणावर. अगदी दर्जेदार स्पर्धा सुरू आहे. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग हे दुसरं पर्व आहे. आयोजकांचाही आम्ही धन्यवाद मानतो की सलग दुसऱ्या पर्वात त्यांनी या स्पर्धेत येण्याची संधी आम्हाला दिली आहे. बिट्टू गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. महत्वाचा कॅच आहे. डावातला महत्वाचा बळी मिळवायचा आहे आणि तो मिळवलाय. त्यानंतर सेलिब्रेशन ते पाहायला मिळतंय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र दिशा दिली. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं. एक या धावसंख्येवर इथे समाधान मानावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये बिट्टूची कामगिरी जर आपण पाहिली तर अगदीच उल्लेखनीय राहिली. चांगली गोलंदाजी केली. या मॅच मध्ये एक नाव ते चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बिट्टू. सुमित आलाय. सुमित महाजन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे बॉल हवेत आहे आणि व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. सुपर दर्जेदार झेल. विकेट येते. खेळाडू बाद. माईनं झेल घेतला मात्र विकेट देणे त्यांनी सांगण्याची पद्धत चुकीची होती. त्यानं दोन्ही हात वर केले होते तिथे विकेट सांगत असताना.
खरं तर त्यानं पंच आणि आम्ही सर्वच कन्फ्युज झालो होतो की नेमका माहीकडनं चुकी झाली की काय. सध्या धावफलकावर धावसंख्या ती जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या अगदीच कमकुवत आहे. 4-3 अशी स्थिती आहे. पडझड ती मैदानात आपल्याला पाहायला मिळते. ही पडझड थांबवावी लागेल. ही लागलेली गळती, हे लिकेज ते तुम्हाला स्टॉप करावं लागेल, तरच या मॅच मध्ये तुम्हाला विजयावर शिक्कामोर्तब ते करता येईल. सध्या ड्रायव्हिंग सीटवर क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चांगला बॉल आहे, फलंदाजाला बीट करतोय, विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ती पाहायला मिळते. सुरुवातीला चांगली फलंदाजी केली, त्यानंतर चांगली गोलंदाजी ती आपल्याला मैदानाच्या आतमधून पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र कव्हर्स वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे चांगली फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. एका हातानं बॉलला स्टॉप केलं. झेल जरी झाला नसला तरी चौकार वाचवलाय. तेही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं, कारण इथे 6 ओव्हर 8 ओव्हर त्या मॅचेस असतात आणि त्यामध्ये चेंडूला स्टॉप करणं, रन्स वाचवणं या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या मॅटर करतात. क्षेत्ररक्षणाचा दर्जा क्रिकेटमध्ये केव्हाही मोठाच राहिलाय. उत्तम दर्जाचा खेळाडू तो गरजेचा असतोच क्रिकेटमध्ये. इथे आवाज आलाय आणि त्याला पंचांनी दुजोरा दिलाय. बोट आकाशाकडे, फलंदाज त्या बोटाप्रमाणे सरळ जातोय तंबूकडे. विकेटचं बटन, खेळाडू बाद. इथे बॉल कळालाच नाही तर वळेल कसा. टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. डॉटच्या स्वरूपाने आलाय. निर्धाव चेंडू सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. ड्रिंक्स गरज नसेल तर घेऊ नका. खूप जास्त खेळाडू थकला असेल, कारण सकाळचं पहिलं सत्र आहे, मॅच सुरू आहे, कंटिन्यू ठेवा. 2 ओव्हर झालाय आणि 4 विकेट्स त्या जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कुठला फलंदाज थकला असेल असंही वाटत नाही, कारण 2च ओव्हरमध्ये 4 गडी ते माघारी परतलेत. त्यामुळे जिथे गरज आहे तिथेच ड्रिंक्स इंटरव्हल तो आपण घ्यावा हीच विनंती आहे, कारण दुपारच्या सत्रात आपल्याला तो कंपल्सरी घ्यावा लागेल प्रत्येक इनिंगमध्ये. त्यामुळे सध्या सकाळच्या सत्रात किंवा मग संध्याकाळी फ्लड लाईटमध्ये तिथे जेवढा वेळ वाचवता येईल तो वाचवावा लागेल आपल्याला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर चेतन पाटील, ज्यांना आपण गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहताय. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे चेतन पाटील यांच्या वतीने केली जाईल. चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक बॉलवर आला, जोपर्यंत चेंडूला स्टॉप केलं तिथे काय बॉल यष्ट्यांना लागला होता, मात्र तिथे 2 रन त्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. पाय लागला होता बहुधा तिथे फील्ड करत असताना गोलंदाजाचा. 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 7 वर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेट खूप जास्त पद्धतीनं इथे खर्च केल्या गेल्यात. यावेळेस मात्र वळवलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत मिड विकेट मध्ये बॉलला फील्ड केलं, एक सिंगल, त्यावर समाधान मानावं लागेल. शांतता आहे मैदानामध्ये, मात्र ही शांतता वादळापूर्वीची होती हे फलंदाजांना मैदानाच्या आतनं सांगावं लागेल. कंटिन्यू चांगले फटके ते मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. पूर्वार्ध ज्या पद्धतीने रंगला होता, पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीने षटकार चौकारांची आतिषबाजी ती मैदानाच्या आतनं सुरू होती, अगदी तसाच उत्तरार्धाचा खेळ व्हावा ही प्रेक्षकांची अपेक्षा आहे. मात्र अपेक्षेच्या बिलकुल विपरीत खेळ
तो सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन घडवणं अडचणीचं बनलंय आता. हा बॉल ऑस्ट्रमच्या खूप जास्त बाहेर निघालाय. पंचांनी त्याला वाईट म्हणून दंडित केलंय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 9 ऑन बोर्ड. 9 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय तिथे लॉंगॉनच्या डोक्यावरनं फेकून दिलाय सीमा रेषा पार. एक चांगला फटका, स्वीट व्हॉइस आणि तेवढंच चांगलं डिस्टन्स ते चेंडूनं क्लिअर केलंय. षटकार आलाय 6. एकेरीकडनं दुहेरीकडे पोहोचती या धावसंख्या आणि थोडासा खडतर प्रवास तो या धावसंख्येचा होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एकेरीमध्ये खूप काळ राहावं लागलंय कारण तब्बल 3रं षटक प्रगतीपथावर असताना दुहेरी धावसंख्या धावफलकावर आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर त्याला क्लिअर करत बॉल जाईल सीमा रेषा पार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. षटकार 6. यावेळेस मात्र हा बॉल समोर खेळलाय. बॉल सीमा रेषा पार साइड स्क्रीनवर जाऊन पडेल. इथे मिळेल षटकार. सलगचा 3रा, बॅक टू बॅक 3रा षटकार तो मैदानाच्या आतनं खेचलाय. इथे आधीचे खेळाडू बाद झालेत म्हणून काय झालंय, मला माझं कौशल्य दाखवायचंय, माझ्या संघाला जिंकवायचंय, लढायचंय, झगडायचंय, पडायचंय, उठायचंय, पुढे चालत राहायचंय, मात्र हारायचं नाहीये हे सांगत असताना बॅटिंग करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज स्वप्नील. बॅटच्या आतल्या साईडच्या कडा लागली. शॉर्ट फाईन लेग आहे तिथे. बॉलला जोवर स्टॉप केलं तिथे एक निर्धाव चेंडू तो गणला जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 ला 4 अशी स्थिती आहे. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे 5 ओव्हर जिंकण्याकरता 87 धावसंख्येची गरज. वाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून आलाय. ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय. बिट्टू आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. चांगली फलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये, चांगली गोलंदाजी केली. आपल्या वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक ते इथे प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र बॉलला तिथे टॅप केलंय. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत बॉलला फील केलंय. एक सिंगल ती धाफलकावर इथे जोडली गेली. बिट्टूच्या विरोधात रन बनवणं ते कठीण गेलंय आणि तो बॅटिंग करत असताना रन अगदी त्या रनची लयलूट होत होती. बिट्टू या मॅच मधला सर्वात फ्रेम मध्ये असलेला खेळाडू आहे, सर्वात कारगीर खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी असो वा फलंदाजी दोन्हीमध्ये त्यानं अगदीच आपलं प्रावीण्य ते दाखवलंय. पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळलाय, बिटवीन द गॅप खेळलाय, बॉल चाललाय, एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार, कव्हर फाड चौकार आलाय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता वेगानं पुढे सरकत असताना जाऊन पोचती एकंदर 33. इथे मात्र एक चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणतोय, त्याला वाकुळ करत विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल जे खूप महत्वाचे आहेत. बिट्टू सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर अगदी
बलदंद डेहेस्टे आणि तेवढाच उत्तम दर्जाचा खेळ, एक परफेक्ट स्पोर्ट्समन ज्या पद्धतीने त्याची बॉडी लँग्वेज असते, अगदी ती बॉडी लँग्वेज बिट्टूची आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स, हे रिव्हर्सची जी धार आहे ना ती खूप वेळा स्वतःलाच इंजर्ड करणारी धार असते आणि इथे तेच पाहायला मिळालंय. म्हणूनच आम्ही म्हणतो रिव्हर्स म्हणजे दुधारी तलवार, कधी तो सामने वाली फिर नाही तर फिर खुदकी. आणि इथे जर आपण पाहिलं तर त्या दुधारी तलवारचा वार तो स्वतःवर केलाय. बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल, चांगला चेंडू आहे, खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. या पद्धतीने शांत राहून फलंदाजी केली तर विजयाचं जे स्वप्न आहे ते फक्त स्वप्नच राहील, ते सत्यामध्ये उतरवणं ते कठीण बनून जाईल. चांगली गोलंदाजी करतोय सध्या बिट्टू, अचूक टप्प्यावर भेदक मारा तो आपल्याला बिट्टूच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे, बॉलला जोपर्यंत फील्ड केलं 1 रन ती धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचतीये एकंदर 34 धावा. 4 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर इथनं विजया करता आता येणारे 24 बॉल आणि 80 धावसंख्येची गरज आहे. ड्रिंक्स ट्रॉली ती आपल्याला पाहायला मिळतीये. सध्या नको ड्रिंक्स ट्रॉली, जाऊ दे मैदानाच्या बाहेर काका. नंतर दुपारी आपल्याला वेळ जेव्हा गरज आहे तेव्हा आपण ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये घेऊन जाऊ. सज्ज होते गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना, पुढचा बॉल घेऊन गोलंदाज यावेळेस मात्र वा लाजवाब. इट्स अ हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग हिट, बॉल सीमा रेषा पार, दमदार क्वालिटी षटकार 6. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला हवा दिली आहे, चेंडूला फेकून दिलं सीमा रेषा पार. बॅक टू बॅक मोठे फटके ते मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. षटकारांची आतिषबाजी ती सध्या मैदानाच्या आतनं आपण अनुभवतोय आणि येणारे हे षटकार ते निश्चित विजयाच्या दिशेनं जाण्याची वाटचाल ते करून देऊ शकतात. ज्या पद्धतीने सध्या फटकेबाजी ती मैदानाच्या आतनं सुरू आहे, ही फटकेबाजी याच पद्धतीने जर सुरू राहिली तर येणाऱ्या काळात या मॅचचं चित्र ते निश्चित बदलू शकतं आणि ते बदलवण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतनं तुम्हाला करावाच लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस पुण्याचा एकदा हात खोलले, बॉलला उडवलं उंच हवेतनं. सर्वांनाच टाटा बाय बाय केलं जाईल का, तर तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान संपूर्ण टीमला करावं लागेल. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. संधी होती तुमच्याकडे झेल घेण्याची, ती संधी दवडली आहे आणि टीमला अडचणीमध्ये आणलंय. कारण इथे बॅक टू बॅक मोठे हिट मोठे षटकार ते आपल्याला पाहायला मिळतात.
हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. चांगली संधी होती. चेंडूला जरी पास केलं असतं तरी झेल होऊ शकला असता कारण साथीदार तो जवळच होता. यावेळेस पुण्याचं एकदा समोर खेचून मारलंय, फोर्स केलंय, बॉलला पाठवलंय, मात्र चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. माही होता, बॉलला स्टॉप केलंय. झेलची संधी इथेही निर्माण झाली होती. कॅच ड्रॉप झालाय. सातत्यानं होणारे हे ड्रॉप कॅच ते अडचणीमध्ये आणणारे आहेत आणि जर या पद्धतीनं सातत्यानं झेल ड्रॉप होत राहतील तर मग धावसंख्या जी धावफलकावर लावायची आहे ती लावण्यामध्ये यश सुद्धा मिळू शकतं कारण षटकारांची आतिषबाजी ती या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि इथे पहिला नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा चांगला झेल तो संपादित होतोय. विकेटचं पतन खेळाडूला माघारी परतावं लागेल. जो फलंदाज विध्वंसक आणि विस्फोटकतेनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीचा प्रयत्न सातत्यानं करत होता त्याला माघारी परतवलंय. विकेटचं पतन खेळाडू बाद. एकोणावीस चेंडूचा खेळ इथनं बाकी आहे आणि 61 धावा त्या तुम्हाला धावफलकावर लावायच्या आहेत. समीकरण ते जवळ आणण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतनं इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काही हे समीकरण जुळवलं जाईल, काही या धावसंख्येला गवसणी घातली जाईल. अडचणी तर प्रत्येकाच्या समोर येतात, मात्र त्या अडचणींना तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाता, तुम्ही कसं लढता ते पाहिलं जातं. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला असतो, मात्र त्या संघर्षातनं मार्ग कोण शोधतो तो इतिहास रचतो. आणि बघूया कशा पद्धतीचा खेळ येणाऱ्या काळात इथे मैदानाच्या आतनं होताना आपल्याला पाहायला मिळेल. लादर आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. इथे मात्र एक सिंगल घेण्याचा उद्देश तो होता, मात्र रोखलं गेलंय. इथे जर आपण पाहिलं तर अगदी सॉफ्ट हँडलचा वापर केला, एक सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18 रन बनवायचे आहेत. 61 18 चेंडू 61 धावसंख्येची गरज. धुवाधार बॅटिंग ती आतापर्यंत मैदानाच्या आतनं साकारली या फलंदाज स्वप्नीलनं. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 42 या धावसंख्येवर तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच स्वप्नीलकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत या मॅचला जिंकवण्याच्या. ही मॅच जर स्वप्नीलला जिंकवली तर निश्चित एक मोठं नावलौकिक ते त्याला स्वतःचं प्रस्थापित करता येईल. आणि इथे काही या मॅचला जिंकवण्याचा प्रयत्न स्वप्नीलच्या वतीनं तो मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित महाजन जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग चं दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा थरार जो आजपासून सुरू झालाय. इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळतोय. जमिनी शी संलग्न चाललाय बॉल. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक ला इथे 2 मध्ये कन्वर्ट करण्याची इच्छा दर्शवली. वेगानं दौड आणि त्या दरम्यान 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 रन करता हरिण झालेले 2 बॅटर आपण मैदानाच्या आतनं पाहिलेत. अगदी त्या हरणाच्या वेगानं वेगवान दौड ती लावली आणि 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचती येते एकंदर 55 ला 5. फुलटॉस आहे, नोचा इशारा आलाय. भीमर आणि त्याला बीमार केलंय. 9+6 बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं हा दमदार हिट तो फलंदाजानं पेशकश केलाय आणि आपलं अर्धशतक 50 धावा त्या फलंदाज स्वप्नीलनं पूर्ण केल्यात. लाजवाब आउटस्टँडिंग इनिंग स्वप्नीलच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. सेलिब्रेशन त्यानं केलेला नाहीये कारण मॅच त्याला जिंकवायची आहे.
मॅच जिंकवल्यानंतरचं सेलिब्रेशन ते काहीतरी वेगळंच असेल. धावसंख्या 62, 62 धावा धावफलकावर आहेत. 17 बॉल 52 धावसंख्येची गरज. फ्री हिटचा बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला एक डॉट बॉल. तो येत असताना सेलिब्रेशन होत होतं, मात्र फ्री हिट ते खूप वेळा विसरायला होतं आणि तेच काम याही मॅच मध्ये या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. खेळाडूंनी सेलिब्रेशन केलं, मात्र उशिरानं लक्षात आलं की हे फ्री हिटची डिलिव्हरी आहे. यावेळेस ओव्हर पिच, त्याला मैदानाच्या आतमध्ये जागा नाहीये हे सांगितलंय आणि पनिश केलंय, फेकून दिलंय. ओव्हर दी लॉंग ऑन, सीमा पार, दमदार क्वालिटी हिट, षटकार. सातत्यानं दमदार हिट, चांगले फटके ते मैदानाच्या आतनं खेळले जात आहेत. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन इथे मात्र चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर फिरवला बॉलला, तिथे विकेट किपरच्या हातामध्ये नेलंय. एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हाही फुल टॉस आहे, त्याला ही फुल टोल वसूललाय. पंचांनी पुनश्च एकदा नोचा इशारा केलाय. हाही कमरेपेक्षा वर आहे, बीमर आहे आणि बॉल सीमा रेषा पार, षटकार. तिथे रिव्ह्यू घेतलाय, तिसऱ्या पंचाची मदत घेतली. बीमर आहे की नाही ते इथे चेक केलं जाईल. रिव्ह्यू सक्सेसफुल, इट्स अ फेअर बॉल. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 74. त्यावेळेस मात्र हा बॉल लॉंग ऑफ कडे खेळलाय. बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि क्षेत्ररक्षकाला बीट करत वेगानं चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4, चौकार. चांगला प्रतिकार, चांगली बॅटिंग ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. एकंदर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झालाय. बारा बॉल 36 ची गरज आहे. मॅचला अचानक टर्न केलंय, अचानक आपल्या बाजूने खेचलं गेलंय. धावसंख्या ती सातत्यानं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. विध्वंसकता आणि विस्फोटकता ती मैदानाच्या आतमधनं आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर आपले विकेटचे जे प्रायोजक आहेत श्री राजकिरण भाऊ नरेंद्र चौधरी, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, जे आपले विकेटचे प्रायोजक आहेत. सुपर 6 अँड सुपर 4 चे आपले प्रायोजक आहेत श्री नंदन भाऊ महाजन. यावेळेस बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला शॉट, फाईन लेग बंद चेंडू चाललाय. जोपर्यंत उचलला एक सिंगल ती दाफलकावर घेतली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. सेलिब्रेशन 50 नंतर केलं नव्हतं, मात्र मॅच जर जिंकवली तर एक चांगलं सेलिब्रेशन ते आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळू शकतं. आतापर्यंत ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे, काबिले तारीफ, आउटस्टँडिंग इनिंग ती मैदानातनं पेशकश केली आहे. सज्ज होतोय गोलंदाज
नितीन आपल्या षटकातील पुढचा बॉल चांगला बॉल होता खोलवर टप्प्याचा खोदून काढला तरी लॉंग ऑन कडे खेळले 1 रन ती कंप्लीट झाली डबल करता कॉलिंग होतं मात्र फेकी योग्यतेने आली त्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल 1च्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ धावसंख्या पुढे सरकताना जाऊन पोचती येते एकंदर 80 ऑन बोर्ड 80 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं तर थोडासा दूरचा प्रवास आहे मात्र तय करावाच लागेल आक्रमकतेनं खेळ तो खेळावा लागेल योग्यतेनं साथ द्यावी लागेल इथे क्षेत्ररक्षक ते चुकी करतायत आणि त्यांच्या चुका आता अगदी महागड्या ठरत असताना पाहायला मिळत आहेत काही झेल ड्रॉप झालेत काही बाउंड्रीज त्या सहजतेनं तिथे बहाल केल्या गेल्यात आणि त्यामुळे या मॅचवर आता जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ तो आगेकूच करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चांगला खेळ तो त्यांच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतमधनं साकार केला गेला विशेषतः फलंदाज स्वप्नील त्यांना अगदी स्वप्नवत बॅटिंग ती मैदानाच्या आतनं केली आहे प्रत्येकाला प्रभावित केलंय यावेळेस चांगला फटका तो पाहायला मिळालाय बॉल कव्हर्स मध्ये चाललाय जोपर्यंत बॉलला फील केलं तिथे 1 रन जी डाफलकावर जोडली गेली एकेरीच्या मदतीनं धावसंख्या एकंदर जाऊन पोहोचली ती 85 85 धावा 5 विकेटच्या पतनानंतर विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर येणारे इथनं किती बॉल 8 बॉल 29 ची गरज आहे म्हणजे येणारे 2 बॉल मध्ये एक मोठा फटका खेळणं ते फलंदाजाकरता बंधनकारक आहे काय इथे मोठे फटके येणारे दोन्ही बॉल मध्ये खेळेल आणि मॅचला क्लोज करेल काय घडेल या मॅच मध्ये आता मात्र ज्यांना असं वाटत होतं हा सामना वन साइड होतो की काय ते आता ही मॅच रंगतदार होतीये म्हणून मॅच कडे खेळून राहिलेत यावेळेस ऑन साइडला फटका चांगला एक क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेट मध्ये जोपर्यंत बॉलला उचललं 1 रन जी धाफलकावर जोडली गेली एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये होती वाढ धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते एकंदर 86 धावा या राफलकावर आहेत पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका तो पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल एक दर्जेदार झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ विकेटचं पतन फलंदाज बाद 6 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे येणारी शेवटचे 6 बॉल आणि विजयाकरता 28 या धावसंख्येची गरज आहे युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वॉच करतायत थोडस त्यांनाच योग्यतेने आवाज जातोय मात्र मैदानावर आम्हाला थोडासा कमी आवाज ठेवावा लागतोय कारण परीक्षांचा सीझन आहे त्यामुळे शाळा जवळ आहे आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर न्यायालय सुद्धा आहे त्यामुळे आवाज तो थोडा मैदानावरचा कमी ठेवावा लागतोय कॉमेंट्री थोडीशी सायलेंट राहील संध्याकाळपर्यंत त्यानंतर मग 5 वाजल्यानंतर आपण अगदी मोठा आवाज आणि खूप चांगल्या पद्धतीनं समालोचन तेही पोहोचवण्याचा प्रयत्न करू सध्या दिवसभरामध्ये आपण थोडंसं सायलेंट कॉमेंट्री आणि सायलेंटच व्हॉइस तोही ते ठेवणार आहोत चला वेळेच्या बाबतीत अपव्यय केला तर मग पेनल्टी लागेल या गोष्टीची नोंद ठेवा 6 बॉल 28 ची गरज आहे सज्ज होतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता ऑफस्टंपवरनं नोचा इशारा तिथे पंचाच्या माध्यमातून आलाय मला वाटतं विकेटच्या बाहेर पडलाय बॉल त्यामुळे हा नोचा इशारा अजय पटियाल यांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आव्हान ते हळूहळू थोडंसं छोटं होतं एक्स्ट्रा चेंडून गणिक इथे चेंडूला पाहिलंय पुन्हा एकदा सोडून दिलंय पंचांनी त्याला वाईट कंटिन्यू केलंय इथे
फ्री हिटची संधी आहे. बघूया फ्री हिटच्या बॉलवर कशा पद्धतीने आक्रमकता ती मैदानाच्या आतनं दाखवली जाते. स्वप्नील त्याला एक स्वप्नवत खेळ तो मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल, कारण विजयाकरता जे समीकरण आहे ते आता हळूहळू थोडंसं छोटं होतं. एक्स्ट्रा बॉलनं त्याची मदत ती जरूर केली जाते. इथे चेंडूला पुढेच एकदा पाहिलं, सोडून दिलं, पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये सातत्यानं भर ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या अतिरिक्त धावा त्या अडचणींचं कारण जरूर बनू शकतात, कारण आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर 6:25 ची मॅच आली आहे. 3 एक्स्ट्रा बॉल तर इथे आपल्याला पाहायला मिळतात. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन. इथे पुन्हा एकदा ऑफस्टमवर बॉल राहिलाय, अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा. गोलंदाज असा चेंज करता येणार नाही जोपर्यंत व्हॅलिड रिझन नसेल. गोलंदाजाला चेंज करता येणार नाही आणि फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे तोच कंटिन्यू राहणार आहे. जरी त्याने किती वाईट टाकले तरी त्यालाच तुम्हाला गोलंदाजी द्यावी लागेल. व्हॅलिड रिझन ते द्यावं लागतं गोलंदाजी चेंज करण्याकरता, आणि ते जर तुमच्याकडे नसेल मैदानात तर मग तिथे तोच गोलंदाज जो कंटिन्यू राहणार आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं तर त्यांना आव्हान छोटे केलंय. एक बाउंड्री जवळपास गिफ्ट मध्ये दिली आहे. 24 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल मध्ये 4 षटकार ते स्वप्नीलला मैदानाच्या आतनं खेचायचे आहेत. बघूया 6 मध्ये 4 षटकार काय इथे स्वप्नील मैदानाच्या आतनं खेचेल. बॅट चांगला बॉल आहे यावेळेस. फुलर लेंथ वर चेंडू टाकला, फलंदाजाला बॅकलिप खाली करायला भाग पाडलं. एक डॉट बॉल तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथे येणारे बॉल शिल्लक आहेत 5 षटकार मारायचे 4. 5 चेंडू मध्ये 4 षटकारांची गरज आहे. 24 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर आणखी एक वाईड चा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते. आता येणारे 5 बॉल विजयाकरता 23 धावसंख्येची गरज. वेळ संपली आहे असं पंचांनी दर्शवलंय. तुम्ही रिव्ह्यू आधीच सांगायला हवा होता पंचांना. तुमची जी वेळ आहे त्या निर्धारित वेळेतच वाईट कंटिन्यू राहील. पुढचा बॉल पुन्हा एकदा वाईटचा इशारा. आता रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ वाईड. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू लॉस झालाय. हा वाईड आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या ती 92 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. वेळ जातोय खूप या षटकाकरता. थोडीशी घाई करा. इथे मात्र चांगला बॉल. फुलर लेंथ त्यावर चेंडूला हाताळलं. फलंदाजाला बॅकलिप खाली करायला भाग पाडलं. एक डॉट बॉल तो इथे हाताळलाय. आता 4 बॉल मध्ये 4 मोठे फटके ते गरजेचे आहेत या मॅचला जिंकण्याकरता. एक्स्ट्रा टाकलेत मात्र जे टप्प्यावर टाकलेत ते योग्य तऱ्हेने टाकलेत, त्यामुळे फलंदाजाला शांत ठेवलं गेलंय. यावेळेस मात्र आणखी एक चांगला बॉल खाली राहणारा अलॉंग द कार्पेट तिथे खेळलं गेलंय. 1 रन ती जोडली जाईल आणि मॅच ही आपल्या कवेमध्ये घेण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे दुसऱ्या धावेकरता आलेत आणि 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 94 धावा या राफलकावर आहेत. अजूनही विजयाकरता येणारे बॉल शिल्लक आहेत. 3 रन्स बनवायचे आहेत. 3 बॉल 20. एक चांगला बॉल आणि विकेटचं पतन होतं येते खेळाडू बाद. आता फक्त औपचारिकता उरली आहे. येणारी 2 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज.
फक्त औपचारिकता ती या मॅचची शिल्लक आहे इथे. जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर ते मैदानामध्ये येत आहेत, मात्र फक्त हजेरी लावण्याकरता यायचं आहे, कारण शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 20 धावसंख्येची गरज आहे. चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आता मात्र योग्य टप्प्यावर आलाय. चांगली गोलंदाजी करताना फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम जे करायचंय ते योग्यतेनं साध्य होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटच्या आतल्या साईडची कडा लागली आणि तिथे विजयी होतीये टीम शेतकरी डेअरी फार्म अंजन विहिरे हा संघ इथे विजयी होतोय. शेतकरी डेअरी फार्म अंजन विहिरे संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे बिट्टू, ज्यानं अगदी दर्जेदार खेळ तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. अर्धशतक ते दाफलकावर झळकवलं. गोलंदाजी करताना त्याने अगदीच फलंदाजांना शांत ठेवलं, विकेट्स मिळवल्या. तो बिट्टू ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या बिट्टू प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे.